मस्त सगळीकडे पावसाळी वातावरण आहे आणि कितीही पाऊस पडला तरी दरवेळी जेव्हा पाऊस पडतो तेव्हा काहीतरी चमचमीत खायची इच्छा होते आणि आपण मग जातो स्ट्रीटवर वडापाव किंवा समोसे वगैरे असं काहीतरी खायला. तर या पद्धतीचे मिनी समोसे घरी नक्की ट्राय करून बघा. खूप सोपे आहेत करायला, भरपूर बनतात, घरातल्या घरी खूप छान. नक्की ट्राय करून बघा. तर मी काय घेतलेलं आहे, जेवढे बनवायचे आहेत तेवढा मैदा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे, तूप घातलेलं आहे गरम न करता, ओवा थोडासा क्रश करून घातलेला आहे आणि अशा मुठी वळायला लागल्या ना तर व्यवस्थित चांगलं तूप चोळून घ्यायचं पिठाला आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून छान मळून घ्यायचं. एकदम मऊसर नाही करायचं आहे आणि खूप दाटसरही नाही करायचं आहे, कारण हे थोडंसं मग आपण रेस्ट करायला ठेवू ना तेव्हा फुलेल. मग त्या हिशोबाने आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि 10 ते 15 मिनटं हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे. जोपर्यंत पीठ रेस्ट होतं आहे तोपर्यंत आपण समोशाचं सारण बनवायला घेऊया. तर सगळ्यात आधी आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे, म्हणजे ठेचून घ्यायचा आहे. तर मी घेतलेले आहेत धने, जिरं, आलं आणि हिरवी मिरची. तर या सगळ्याचं एक आपल्याला क्रश तयार करून घ्यायचा आहे, भरड काढून घ्यायची आहे. मी मिक्सरमध्ये यासाठी नाही केलं कारण आपल्याला पेस्ट नको आहे. अशा प्रकारची दरदरीत आपल्याला अशी ती भरड पाहिजे आहे. हे बघा अशा पद्धतीने. तर ही भरड काढून झालेली आहे. आता आपण मसाला तयार करून घेऊया समोशाचं सारण. तर कढई तापत ठेवली आहे मी, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. यामध्ये खूप जास्त तेल अजिबात घालायचं नाही आहे, कारण आपल्याला कांदा वगैरे परतवायचा नाही आहे, फक्त सारणासाठी फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे. त्यामुळे जास्त तेलकट हे होता कामा नये. मी आहे ना दरवेळी किटली अशी टिश्यूने पुसूनच ठेवते, म्हणजे ती अशी चिकट वगैरे कधीच होत नाही माझी किटली, बरं का. ही एक टिप आहे. चला तर मग तेलामध्ये मी तो कुटून घेतलेला मसाला सगळ्यात आधी घातलेला आहे, त्यानंतर हळद घातलेली आहे. दोन्ही जिन्नस छान परतून घेतल्यानंतर कच्चा वास त्याचा गेल्यानंतर मी फ्रोझन मटार याच्यामध्ये घातलेले आहेत. आणि हा एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, बाचाचा रजवाडी गरम मसाला. हा समोश्यांमध्ये खूपच टेस्टी लागतो. समोसे की कचोरी अशा ज्या खस्ता प्रकार बनवले जातात ना त्यामध्ये हा मसाला खूप टेस्टी लागतो. त्यानंतर मी उकडलेले बटाटे याच्यामध्ये घातलेले आहेत आणि हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहेत. वरतून मी फोडणीमध्ये हिंग घालायला विसरले होते, त्यामुळे मी आत्ता वरतून घातलं आहे, पण तरीही इथे चवीला खूप छान लागतं. तर अशा पद्धतीने मॅश करत करत छान हे आपल्याला वाटण परतवून घ्यायचं आहे, मॅश करून घ्यायचं आहे. वरतून मी घालत आहे आमचूर पावडर आणि कोथिंबीर भरपूर. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. मिश्रणही आपल्याला थोडंसं गार करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण तेल तापायला ठेवूया आणि समोसे वळायला घ्यायचे आहेत. तर जोपर्यंत ही पोळी आपण लाटून घेतो आहे मिश्रणही कोमटसर होऊनच जाईल. तर एवढा पेढ्या एवढा मी गोळा घेतलेला आहे कणकेचा आणि आपल्याला लाटून घ्यायच्या आहे 2 एकसारख्या, म्हणजे एका आकाराच्या पोळ्या. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. ही जी मी तुम्हाला समोसा बनवायची टेक्निक दाखवते ना ती खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. थोड्या वेगळ्या पद्धतीचे हे समोसे आहेत, पण सोप्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तर अशा पद्धतीने आपल्याला मैद्याच्या 2 पोळ्या लाटून ठेवायच्या आहेत आणि अशा पद्धतीने 4 भाग सारणाचे आपल्याला 4 कोपऱ्यांमध्ये ठेवायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने अरेंज करून आपल्याला ठेवायचे आहेत. आणि जेव्हा आपण मैद्याची पोळी लाटून ठेवतो ना तेव्हा ती थोडीशी साईजमध्ये आकरसते, त्यामुळे एंड टू एंड आपल्याला असं ते जॉईन करून घेणं, जेव्हा आपण एकावर एक ठेवतो तेव्हा जॉईन करून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे बघा अशा पद्धतीने, कारण आपल्याला 2 पोळ्या एकत्र लाटायच्या आहेत आणि त्यातली एक पोळी थोडीशी साईजमध्ये आकरसणारच आहेत. मग जेव्हा तुम्ही असेंबल करताय समोसे तेव्हा याचे एंड्स म्हणजे टोकं एकदम जोडून घ्यायचे आहेत व्यवस्थित, नाही तर समोशाचा आकारही बरोबर येणार नाही आणि तळणीमध्ये ते ओपन व्हायची शक्यता जास्त असेल. तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे आणि जसं मी दाखवत आहे तसं मध्यभागी आपल्याला अशा प्रकारे सील करून घ्यायचं आहे. हे बघा व्यवस्थित सील करायचं आहे, त्यामुळे एका खेपेतच आपले 4 मिनी समोसे तयार होतात. जर तुम्हाला समोश्यांची साईज जास्त हवी असेल तर पोळी जास्त मोठी लाटायची, सिंपल. तर माझ्याकडे असा स्टीलचा एक स्ट्रॉ आहे ना, त्याला मी असं प्रेस करून घेत आहे, जेणेकरून व्यवस्थित एकदम ते लॉक होऊन जाईल परफेक्ट. हे बघा अशा पद्धतीने, आणि नंतर आपल्याला ते कट करून घ्यायचे आहेत. हे मी मिनी समोसे बनवते. जर तुम्हाला मोठे समोसे बनवायचे असेल तर याच पद्धतीने थोडीशी मोठी पोळी लाटून घ्यायची आहे. हे बघा हे समोसे तुम्ही असेच डीप फ्राय करू शकता, पण तुम्हाला जर टिपिकल ते हलवाई स्टाईल बसके समोसे बनवायचे असतील ना तर ही ट्रिक आहे. खालची जी बॉटम साईड आहे ती थोडीशी ओपन करायची आणि अशा पद्धतीने क्रॉस करून त्याला बंद करून घ्यायचं. हे बघा मग ते टिपिकल ते हलवाई स्टाईल बसके समोसे बनतात. आहे ना एकदम सोपी पद्धत.
आणि एका खेपेतच आपले 4 समोसे तयार होतात. नाहीतर समोसे बनवताना हाच एक प्रॉब्लेम असतो की ते वळायला आणि असेंबल करायला खूपच वेळ जातो. तर अशा पद्धतीने ही ट्रिक वापरून तुम्ही फटाफट तयार करू शकता. हे बघा. किती एकदम परफेक्ट शेप त्याचा झालेला आहे. परफेक्ट सगळ्या साईडने ते लॉक झालेले आहेत. तुम्ही बघूच शकता. कोणीही म्हणणार नाही की हे तुम्ही घरी तयार केलेले आहेत. आणि मी असं एक डॅम्प क्लॉथ घेतलेला आहे, थोडासा हलका ओला, ते झाकून ठेवलेलं आहे त्याच्यावर. कारण आपण समोसे तळून घेतो ना, तोपर्यंत काय होतं की बाकीचे समोसे असे ड्राय होऊन जातात. मग ड्राय झाल्यानंतर ते तळणीमध्ये सुटू शकतात, म्हणून आपल्याला असं कापड ठेवून घ्यायचं आहे. आता तेल तापलं आहे की नाही ते चेक करायचं, थोडंसं पिठाचा तुकडा टाकून, म्हणजे खूप तापलं आहे किंवा थंड आहे ते आपल्याला कळेल. आणि गॅसची फ्लेम लो करायची आणि समोसे याच्यामध्ये घालायचे आहेत. कोणतेही अशा प्रकारचे खस्ता प्रकार बनवताना गॅसची फ्लेम नेहमी लोच ठेवायची आहे. जर तुम्ही फास्ट फ्लेम ठेवली तर त्याचं जे आवरण आहे पिठाचं, त्याच्यावर असे ते एअर बबल्स येतात आणि बरेच एअर बबल आले ना तर तो पदार्थ मऊ पडण्याची शक्यता असते. खूप लवकरच तो मऊ पडतो. त्यामुळे आपल्याला अश्युअर करायचं आहे की एअर बबल येणार नाहीत आणि वरचं आवरण छान क्रिस्पी होईल. हे बघा, अशा पद्धतीने छान त्याला खेळवत तळून घ्यायचे आहे, जेणेकरून रंग एकसारखा येईल सगळीकडे. हे बघा, समोसे आपले तळून तयार आहेत. मस्त खस्ता झालेले आहेत, क्रिस्पी झालेले आहेत. अशा पद्धतीने सगळे समोसे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. चटणी किंवा केचपबरोबर तुम्ही सर्व करू शकता. रेसिपी आवडल्यास यूट्यूब मराठी रेसिपीजला सबस्क्राईब नक्की करा. बाय.